नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10/12/2024 रोजी आपल्याला ECC आपल्याला आरंभिक बाल संगोपन दिवस हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी साजरा केला। आता तो कार्यक्रम साजरा केल्यानंतर त्याचं प्रोसिडिंग मी मागच्या महिन्याचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याचं देखील तुम्हाला दिलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माही डिसेंबर महिन्याचं म्हणजे 10/12/2024 रोजीचं जे प्रोसिडिंग आपल्याला ठेवायचे ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। तर आपल्याला या महिन्याचा विषय बघा, आपल्याला दर महिन्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही चालू महिन्याचा कार्यक्रम लिहिणार तरच तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाचं जे कार्यक्रम तुम्ही घेणार तर त्या कार्यक्रमामध्ये काय काय आपण मागच्या महिन्याला घेतलं तर ते आधी त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याच्यानंतर चालू महिन्याचा विषय हा घ्यायचा असतो। त्याच्यामुळे मागील महिन्याचं प्रोसिडिंग जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही चालू म्हणजे मागील महिन्याचं प्रोसिडिंग वरून तुमचं लक्षात राहणार की आपण आपल्याला आता चालू महिन्यामध्ये कार्यक्रम घेत असताना आधी आपल्याला मागील महिन्याचं आपण इतिवृत्त आरामात जे जे घेतलेलं आहे ते आपण लिहून ठेवलेलं असतं आणि त्याचं थोडक्यात आपल्याला हे घ्यावं लागतं किंवा पालकांकडनं ते घेण्यासाठी आपल्याला मदत होते। त्याच्यामुळे प्रोसिडिंग लिहित असताना किंवा कार्यक्रम घेत असताना मागील प्रोसिडिंग तुमच्याकडे असणं खूप उपयुक्त आहे। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की मी नोव्हेंबर महिन्याची देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आणि आता डिसेंबर ते सांगते। तर आपलं अगदी नेहमीप्रमाणे याच पद्धतीने लिहायचं, काही बदलणी तुम्ही वाटलं असेल ती सुरुवात तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्या पद्धतीने लिहू शकता। परंतु तुम्हाला मध्ये मध्ये मी अशा काही गोष्टी सांगत असते की जेणेकरून तुम्हाला कार्यक्रम घेत असताना किंवा काही आयोजित केलं तर तुमची अडचण ही तुम्हाला असणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं, आपला कोड नंबर सहित ही अशी माहिती नोंदवायची। त्याच्यानंतर ह्या पद्धतीने करायचे, आपल्याला एका बाजूला विषय नंतर इतिवृत्त आपल्याला टाकायचे। मग बघा मी स्पष्ट दिलेला आहे, 3 विषय आपले झालेले आहेत। तर मागील इतिवृत्तावरून म्हणजे मागच्या महिन्याचं जे आहे तर ते आपल्याला जसेचं तसे ह्या पद्धतीने लिहायचे। बघा मागील महिन्यात आपण ECTD कार्यक्रमाअंतर्गत 3 ते 6 वयोगटातील बालकांचे आपण कोणते कोणते विषय घेतले याची आपल्याला उजळणी करायची असते। मग आपण कुठले विषय घेतले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे क्रम लावलेले होते साहित्याचे, वस्तूचे आणि जो काळजी घेणारा वयोगट आहे म्हणजे जो गट आहे पालकांचा तर त्यांच्या संदर्भात त्यांना आपण ते करायला लावलेलं होतं। मग आपण वस्तू ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरून आपल्याला साबण, त्याच्यानंतर ब्रश, अशा पद्धतीचा डबा, जेवणाचा डबा म्हणजे आपण सुरुवात कशी करतो, दिवसाची सुरुवात कशी होते तर हा आपला मागच्या महिन्याचा उपक्रम होता। म्हणजे ही उजळणी होऊन जाते। मग याच्यासाठी आपल्याकडे प्रोसिडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे। तर हे प्रोसिडिंग लिहत चला आणि प्रोसिडिंग लिहायला काही लागत नाही। एक जर तुम्ही 30 किंवा 40 रुपयाची वही केली तर ती आरामात 2 वर्ष निघेल। महिन्यातनं एकच कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचं फोटो जरी नाही घेतला तरी चालेल। मी स्वतः फोटो घेत नाही, फक्त मोबाईलला फोटो घ्यायचा, पण तो डेव्हलप करायचा किंवा नाही ते तुमच्या हातात आहे। मी काही करत नाही, मी फक्त इतिवृत्त लिहिते म्हणजे हे प्रोसिडिंग लिहिते आणि त्याच्यानंतर खाली जे उपस्थित पालक असतात, माता पालक, पिता पालक, त्यांच्या सिग्नेचर किंवा त्यांची बहीण पण येते कधी कधी, म्हणजे आपल्याला जे पालक उपलब्ध झालेत आजी आजोबा ते देखील चालते, त्यांची सिग्नेचर आपल्याला घ्यायची। बघा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता या पद्धतीने। त्याच्यानंतर मग आता ह्या महिन्याचा कार्यक्रम होता की आपल्याला खेळ आणि नृत्यच्या माध्यमातून आपल्याला कारक विकास, मग याच्यामध्ये बालकाचे आपल्याला सामाजिक, भावनिक, सूक्ष्म, स्थूल स्नायूंचा विकास कशा पद्धतीने साध्य होऊ शकतो तर हे आपल्याला समजून घ्यायचं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तर मग याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी म्हणजे आपल्याला ते खेळ घेण्यासाठी साहित्य हे आपल्याला उपलब्ध करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पालक आणि बालकं यांना सोबतच हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला सांगायचं होतं। आता आपण हा खेळ जनरली म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये आपण बहुतांशी घेत असतो। मग बादलीमध्ये चेंडू टाकणे, त्याच्यानंतर आपल्याला लिंबू चमचा, त्याच्यानंतर पुस्तक डोक्यावर धरून ते एकदम त्याच्या बॅलन्स पकडून चालायचं, म्हणजे अशा गोष्टी जे उपक्रम आपण ऑलरेडी अंगणवाडी केंद्रामध्ये आपण आकारयुक्त अभ्यासक्रमामध्ये रोज घेत असतो। आणि हा फक्त एक विशेष दिवस आहे की त्या दिवशी आपल्याला पालकांसोबत तो करायचा आहे, म्हणजे पालक आणि त्यासोबत बालक यांच्यासोबत आपल्याला हा कार्यक्रम राबवून त्यांनी आपल्या अंगणवाडी केंद्राव्यतिरिक्त त्यांनी देखील त्यांच्या घरात कशा पद्धतीने ते खेळ बालकांचे घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साध्य करता येईल तर हा आपला ECC डेचा उद्देश आहे। त्याच्यामुळे असं जे आपण घेतो तेच आपल्याला प्रोसिडिंगमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। तर कार्यक्रमाचा समारोप आपल्याला
जे पण आपण ॲक्टिव्हिटी किंवा ECC डेमध्ये जेवढे आपण कार्यक्रम जे पण घेतलं तर त्याची थोडक्यात उजळणी आपल्याला पालकांसोबत करायचे। मग आपण काय शिकलो आजच्या कार्यक्रमातून, अशा 1 2 3 गोष्टी ह्या आपल्याला पालकांसोबत चर्चा करायची आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपले उपस्थित पालक असतील तर त्यांचे सिग्नेचर घ्यायचे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जे ECC डे डिसेंबर 2024चा हा जो आरंभिक बालसंगोपन दिवस जो मराठीमध्ये आपला कार्यक्रमाचं नाव आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे आणि अशाच पद्धतीने साजरा अंगणवाडी केंद्रामध्ये करायचा आणि जे केलेलं आहे त्याचं इतिवृत्त म्हणजे आपण आणि ते आपण ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून देखील ती वर 5 वाजेपर्यंत पाठवायची असते गुगल लिंक। ती गुगल लिंक भरून देखील आपल्याला पाठवायची आहे। इतिवृत्त वाटतं तुम्ही सिग्नेचर घेऊन दुसऱ्या दिवशी जर लिहिलं चालेल, पण तिथल्या तिथे जर लिहिलं म्हणजे आपला विषय पण टळत नाही। अगदी 5 मिनिटं लागतात। परंतु तुम्हाला जर प्रोसिडिंग माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही उद्या जरी केलं तरी चालेल। माझ्याकडे पण वेळ कमी होता त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी तुमच्यासमोर शेअर करत आहे। त्याच्यामुळे ताईंनो, आपण जर रेकॉर्ड केलं नसेल तर हे रेकॉर्ड करा, कारण आपण जे करतो ते आपल्याकडे त्याचा काहीतरी पुरावा असावा असं मला वाटतं। म्हणून मी सतत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतील। जर तुम्हाला ते आवडलं तर नक्कीच तुम्ही ते आपण पण पहा, आपल्या इतर ताईंना पण ते सजेस्ट करा आणि अशा पद्धतीने आपले रेकॉर्ड अद्ययावत ठेवा। हेच ॲक्टिव्ह चॅनलच्या माध्यमातून माझे प्रयत्न असतात। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।